मित्रांनो, आज आपण क्लास 10चा स्टेट बोर्डचा सेकंड टॉपिक जो आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन मधील प्रॅक्टिस सेट 2.2 बघणार आहोत. तर अतिशय बारकाईने लक्ष द्या, त्याचे अवयव कसे काढायचे ते. तर पहिलं इक्वेशन आहे x चा वर्ग मायनस 15, x चा वर्ग मायनस 15 x अधिक 54 अधिक 54 इज इक्वल टू 0. आवाज व्यवस्थित येतो मित्रांनो? आवाज चांगला येईल का? स्पष्ट यायलाय? आवाज येते? तर आता या ठिकाणी आपण ह्याचं सोल्युशन बघणार आहोत. तर या ठिकाणी पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद, हे तिसरं पद जे आहे त्याचे असे अवयव पाडायचे की त्याचा बेरीज आली पाहिजे 15 आणि गुणाकार 54 आला पाहिजे. तर बघा, तर आता या ठिकाणी तुम्ही ह्याचे अवयव पाडू शकता. जर असं कळत नसेल, 2 दोन्ही 4, 1 उलट 2 सती 14, 3 नम 27, 3 त्रिक 9, 3 एक 3. तर याची अशी व्यवस्था करा, 3 त्रिक 9, तर बघा ह्या दोघांचा मल्टिप्लाय आणि ह्या दोघांचा 3 त्रिक 9, 9 गुणिले 6, 9 सका 54. बेरीज किती होते? 9 6 15. कसं लिहायचं बघा, x चा वर्ग मायनस 9x मायनस 6x अधिक 54 बरोबर आहे 0. ओके, तर ह्या दोघातून कॉमन घ्या, ह्या दोघातून कॉमन घ्या. तर याच्यामध्ये कॉमन x निघालं, राहिलं x चा वर्गाच्या पैकी एक x मायनस 9, इकडे किती होतात? मायनस 6 कॉमन घेऊया, x ला x, इथं मायनस कॉमन निघाल्यामुळे मायनस झालं, 6 नम 54 बरोबर 0. तर मित्रांनो या ठिकाणी बघा x मायनस 9 कॉमन आहे, तर घ्या इथं x मायनस 9 आणि दुसऱ्या कंसात x मायनस 6 बरोबर 0. ओके, तर आता बघा x मायनस 0 बरोबर x मायनस 9 बरोबर 0 और किंवा x मायनस 6 बरोबर 0. तर आता आपण याच्यावरून x ची किंमत काढूया. x इज इक्वल टू हे मायनस 9 तिकडे जाऊन प्लस 9 होतात, और आणि हे x बरोबर काय होईल मग? हे मायनस तिकडे जाऊन प्लस 6 होतील. याची उकल काय मग? x बरोबर हे आलं. ठीक आहे, तर हे तुम्हाला x बरोबर 9 आणि x इज इक्वल टू 6. तर कळलं? राईट ऑलवेज. तर कळलं का मित्रांनो? तर आता याच्या पुढचं आपण एक्झाम्पल घेऊया. तर दुसरी इक्वेशन असं आहे बघा, प्रॅक्टिस सेट 2.2 मधलं दुसरं, x चा वर्ग अधिक x मायनस 20 बरोबर आहे 0. तर या ठिकाणी बघा 20 ची अशी फोड करा की त्याचा गुणाकार 20 यावा आणि त्याची वजाबाकी मात्र x आली पाहिजे, प्लस x. तर त्याचे अवयव कोणते? तर काढूया. तर बघा x चा वर्ग पावन चौक 20 म्हणजे प्लस 5x येते, हा मायनस 4x येते, मायनस 20 बरोबर 0. तर बघा ह्या दोन्हीतून कॉमन काढा, ह्या दोन्हीतून कॉमन काढा. तर इथं कॉमन येते x, इथं x वर्गापैकी एक x राहते, प्लस 5. हा, आता या ठिकाणी मायनस 4 आपण कॉमन घेऊया, मायनस 4 कंसात राहिलं x, इथं काय होईल मग? मायनस मायनस प्लस होईल, 4 पंचे 20 इज इक्वल टू 0 होईल. तर बघा हे आणि हेच कॉमन सारखं आहे, तर x प्लस 5 घ्या आणि दुसऱ्या कंसात काय होईल? x मायनस 4 इज इक्वल टू 0. तर बघा हे बरोबर आहे 0 आणि हे पण 0, म्हणजे x अधिक 5 बरोबर आहे 0 और x मायनस 4 इज इक्वल टू 0. तर काय होईल? x हे प्लस तिकडे जाऊन बरोबरच्या पुढे गेल्याच्या नंतर मायनस 5 होईल, और तर x बरोबर हे 4 तिकडे गेल्याच्या नंतर काय होईल? प्लस 4 होईल.
तर किंमत काय आली मग आपल्याकडे x इज इक्वल टू -5 और x इज इक्वल टू +4. तर हे त्याचं उत्तर आहे. याची किंमत आपल्याला काढता येते. त्यानंतर आपण मित्रांनो तिसरं गणित बघूयात. ओके, कळलं सर्वांना मग? आर यू अंडरस्टँड? येस. ओके, नेक्स्ट थर्ड इक्वेशन. तर तिसरं इक्वेशन असं आहे बघा. थर्ड इक्वेशन 2y वर्ग अधिक 27y अधिक 13. सोपं आहे, काय अवघड नाही. तर बघा या ठिकाणी इथं एक असलं पाहिजे, म्हणजे या ठिकाणी या दोन काय करायचं 13 ला गुणाकार. 13 दोन्ही 26. 26 ची अशी फोड करायची, त्याची बेरीज किती आली पाहिजे? 27 आले पाहिजे. 26 एक 26, 26 इथंच कळते. 26 आणि 1 27 आले, म्हणजे काय होईल मग 2y वर्ग अधिक 26y अधिक 1y बरोबर +13 इज इक्वल टू 0. आता काय होईल? ह्या दोघात कॉमन, ह्या दोघात कॉमन काय निघेल? मग 2 कॉमन निघेल आणि y कॉमन निघेल. ओके, राहिलं काय मग? y वर्गापैकी 1y राहिला प्लस बे 1 बे 3 6 लाईक दिस. ओके, आता इथं काय होईल? मग एक कॉमन घेऊया, राहिलं y +13 ऍज दिस, जशाच तसं. आता बघा मित्रांनो, हे आणि हे सारखं आहे. हे कॉमन घ्या, y +13. आता दुसऱ्या कंसात काय राहते मग? 2y आणि 1, 2y अधिक 1 इज इक्वल टू 0. तर हे बरोबर 0 आणि हे बरोबर. मग काय होईल पुढची स्टेप? y +13 इज इक्वल टू 0 और किंवा 2y + 1 इज इक्वल टू 0. ओके, आता काय होईल मग? y बरोबर आहे हे +13 तिकडे जाऊन -13 होतात. और आणि इथं काय मग 2y बरोबर हे +1 इकडे येऊन -1 होते. आणि y बरोबर काय होईल मग? -1 डिवाइड बाय 2, म्हणजे मग -1/2. तर y च्या किमती किती आल्या मग? -13 आणि दुसरी y बरोबर -1/2. तर हे होतं तिसरं इक्वेशन. एक्झाम्पल आहे तिसरं. आता आपण चौथं बघूयात. तर मोडू का मग? चला बघा पुढचं. थर्ड हो गया, समझ में है सबको? तर चौथं इक्वेशन बघूया. 5m चा वर्ग इज इक्वल टू बराबर आहे 22m अधिक 15. तर बघा मित्रांनो, सोल्युशन हे 5m चा वर्ग हे 22 इकडे ना -22 होतील, 22m, आणि हे पण इकडे ना -15 इज इक्वल टू 0. आता काय करायचं? या 15चा आणि 2चा 5चा गुणाकार करा. 15 5 75. 75 ची असे अवयव पाडा की त्याची वजा बाकी 22 आले पाहिजे. 5च्या पाडा, 5 1 5, 2 उरले 5 5 25, परत 5 3 15, 3 1 3. ओके, तर बघा काय होते? 5 1 5, 2 उरले 5 5 25, 5 3 15 3. तर बघा हे 5 3 15, 5 किती होतात? 15 आणि 5. तर हे जमते का मग? बरं, हे बघा बरं. 5 5 25, 25 3 75, 5 5 25 25, आणि हे -3 आहे. -3 25 मधून 3 केला 22 राहतात. ओके, मग काय येतात फॅक्टर? 5m चा वर्ग -25m प्लस 3m -15 इज इक्वल टू 0. तर ह्या दोघात कॉमन, ह्या दोघात कॉमन काय होईल मग? 5 कॉमन निघाले, राहिले m वर्गापैकी 1m मायनस इथं किती होतात? 5 5 25, m पण बाहेर आला. आता इथं काय निघते बघा, +3 कॉमन घ्या, m राहते मध्ये, आणि हे मायनसला मायनस ठेवा, 3 5 15 इज इक्वल टू 0.
तर बघा मित्रांनो, हे आणि ही कॉमन आहे, बाहेर घेऊ शकता. m-5 एका कंसात आणि दुसऱ्या कंसात 5m आहे बरं का, इथं 5m. मग 5m इथं आपण दुसऱ्या कंसात +3 = 0. तर काय होईल मग, m-5 बरोबर 0 और और 5m + 3 बरोबर 0. ओके.